देखो ये है आद्विक और ये है साक्षी। आद्विक हाय करो, साक्षी हाय करो। तो हम यहाँ पे बैठ के बाहर बैठे हुए हैं, सब यहाँ लेटे हुए हैं और मम्मी वहाँ पे बैठी हुई है जैसे कि आपने पहले देखा था। और हम यहाँ पे अभी बैठे, अभी बज रहे हैं 3-6 हो रहे हैं और हम सब यहाँ बैठ के मज़े ले रहे हैं। ओके हाय, ये देखो मेरे दोस्त ये आदमी की, ये है जानवी, मैं हूँ साक्षी। देखो आदमी हाय कर, जानवी हाय कर, हाय। चलो बाय बाय। अभी अभी बज रहे हैं 3:37। तो चलो अगले क्लास में मिलते। तो अभी शाम हो रही है और मैं यहाँ पे बैठ के एंजॉय कर रही हूँ। मेरे साथ मेरी फ्रेंड भी है, ये रही, उसका नाम है साक्षी। और हाय यहाँ पे गाइस। एक और सो रहा है। हाय गाइस, ये देखो ये सो रहा है ये। देखो कैसे हंस रहा है। ये मेरा गाँव है, देखो ऐसे हम आपको। सब यहाँ पे रहने के लिए आए हैं, एंजॉय कर रहे हैं हम सब इंजॉय कर रहे हैं। शाम का टाइम है, बहुत शाम अच्छा का लग रहा है। टाइम है, अभी हो रहे हैं 3:70। तो इवनिंग है। हे बघा सोनू अंधारा आहे, दाखवते तुम्हाला किती खाली, लय खाली आहे, भीती वाटायला लागल्या। वरच्या लास्ट मजल्यावर आलोय आम्ही, 7th फ्लोअर। लय खाली हाय, ये खाली है, नाले है, हमारा गाँव से है। सच ऐसे वाला आपको बना दे। नमस्कार मंडळी, मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर कशात मी आहे कर्नाटकमध्ये माझ्या मावशीच्या घरी। तर मावशीच्या घरी आहे मी, तर बघू शकता दादा बसला इकडं बनियनमध्ये, म्हणून तुम्हाला सांगायला झाले मी। तर माझ्या मावशीच्या घरी आली मी, 2 मावशी आहेत माझ्या इथे। इथं व्यवस्थित दिसना माझा चेहरा, 1 मिनिट। तर चला तुमच्या बेस मेरे में स्टोरेज नाही आहे, तर पाहू शकता तुम्ही माझ्या मावशीचं घरी आहे। मावशीचं घर खूप मोठं आहे, 2 मावशी आहेत सख्या। माझी आई 2 नंबरची आहे, जी माझ्या संगतीला आली ती मोठी मावशी आहे सोलापूरमधली। सेकंड माझी आई, थर्ड म्हणजे हे घर बसले ना ती मावशी आहे। मावशीच्याच घरी मामांची पोरगी दिलेली आहे, मुलगी जे मी जाऊन बोलून आली, बाळ झालं आहे। म्हणजे माझ्या मावशीच्या घरी मामांची मुलगी दिलेली आहे, म्हणजे आत्याच्या मुलाला, सख्या आत्याच्या मुलाला दिलेली आहे। आपल्या तर देतात। मग डिलिव्हरी झाली, ती घरी आहे। खूप मोठं जागा आहे, खूप छान वाटते, गावाकडचं वातावरण, घर वगैरे मस्त आहे माझ्या मावशीचं दोघींचे। तर बारकी ती थर्ड, ही फोर्थ ती दुसरी मावशी माझी माग आहे। दोघी जवळ सख्या बहिणी, सख्या जाव आहेत, कारण दोघे भाऊ सख्खे आहेत माझ्या, चुलते आहेत ना, चुलतेच लागतात। माझ्या पप्पांची आई आणि ही जी माझ्या मावशींचे मिस्टर आहेत त्यांची आई सख्खी बहिणी आहेत, सख्या। म्हणजे माझे वडील आणि माझ्या मावशींचे मिस्टर दोघे म्हणजे मावस भाव आहेत, म्हणजे आतले जरी रिलेशन आहेत, लांबचे नाहीत। तर इथं आली मी आहे आणि दुसरं सेकंड डे आहे। खूप फिरले, आवाजीना म्हणून ओढून ओढून बोलावं लागतं। खूप फिरले मी, खूप इथं एन्जॉय केलं, तालाब होतं तिथं गेले, तुम्हाला म्हणजे काय सांगू शकत नाही, एवढे फिरले। सोनू काय फिरला नाही। आणि इथं बसले मी, बाहेर पण थोडं दाखवत। फोटो किती छान आहे, पलीकडनं काढायचं, गौशाला बनलेला आहे इथं बाहेर। तू क्या देख रहा है भाई मेरे को? हाँ, इथं बघा नारळाचं झाड आहे, कितना अच्छा, उस तरफ से बहुत अच्छा दिखता है। मावशी जेवण बनवते, लय मोठं आहे माझ्या मावशींचे घर, लय म्हणजे असं खूप मोठं आहे बघा। आई कशी बसते, सगळी अशी लांबपर्यंत आहे। पाणी 24 तास असतं नळाला। गळा खूप बसलाय, ट्रॅक्टर आहे स्वतःची, तिथपर्यंत सगळं गेट वगैरे मावशीचंच आहे माझ्या पाठीमागं। मंडळी आता जाण्यासाठी रेडी झालेले आहे मी, कपडे वगैरे घालून, नाश्ता वगैरे झाला आहे, बॅग पॅकिंग चालू आहे। आणि आता बघा ऊन आहे, ऊन भरपूर पडले, त्यामुळे असं वाटतंय
आता कंगी करते मी. रेडी होते, बॅग वगैरे घेतले. तर चला आता बसले मावशी वगैरे बोलत. गरमी एवढी आहे ना काय सांगायचं. चला बेस लावते मी थोडंसं, कारण गरमीमुळं मेकअप फटतो, त्यामुळे मेकअप